आपल्याबरोबर जोडले गेलेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। शिंदे सर, आपण कसं पाहता आजच्या या मालेगाव बॉम्बस्फोट निकालासंदर्भाकडे? कोर्टाच्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे, स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने खूप उशिरा का होईना या निर्दोष लोकांना न्याय मिळालेला आहे। मला आठवतंय की त्या काळामध्ये यूपीए सरकार होतं आणि त्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात देशभरात बॉम्ब ब्लास्ट होत होते आणि त्यावेळेस यूपीए सरकारने म्हटलं, तत्कालीन गृहमंत्र्यांनी म्हटलं की हा मालेगावमध्ये झाल्यानंतर बॉम्ब म्हटलं होतं की कुठल्याही आतंकवाद आणि दहशतवादाला रंग नसतो, कुठली जात नसते, धर्म नसतो, पण मालेगावच्या बॉम्ब ब्लास्टला मात्र त्यांनी भगवा दहशतवाद असं नामकरण केलं होतं। कारण ते डायव्हर्ट करण्यासाठी आणि भगव्याला अपमानित करण्यासाठी त्यांना आजच्या निकालाने एक मोठी चपराक त्यांना बसलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आजचा हा जो काही निकाल आहे तो निकाल त्याचं स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। अगदी शिंदे सर, फक्त एक प्रश्न खूप महत्त्वाचा होता। हा निकाल आज लागला, यामध्ये 7 जणांना निर्दोष जरी सुटलेलं असलं तरी अजूनही अनेक जण न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। हा बॉम्बस्फोट केला कोणी, मग याच्यामध्ये दोषी कोण होतं, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। तपास यंत्रणांकडे एक प्रकारे बोट दाखवलं जातंय। 17 वर्ष एखादा दहशतवादी खटला चालावा याकडे किती प्रलंबित हा खटला होता याकडे सुद्धा, या मुद्द्याकडे सुद्धा लक्ष जातंय। नाही, मी एवढंच सांगतो, झालेली घटना दुर्दैवी आहे, घटनेचं समर्थन कोणी करत नाही, परंतु जे आरोपी म्हणून ज्यांना गोवलं होतं ते निर्दोष होते, हे कोर्टाने त्यांना आज बरी केलेलं आहे, त्यांना निर्दोष केलेलं आहे, याचं स्वागत मी करतो। अगदी दोषी असल्याचं निश्चितच ठपका ठेवून ते 17 वर्ष त्यांना वागवलं गेलं, मात्र जे दोषी आहेत ते मात्र मोकाट फिरतात हे सुद्धा कुठेतरी सिद्ध होतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बरोबर होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अर्थातच या निकालाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि त्यावेळेस असलेल्या काँग्रेस सरकारवर त्यांनी टीका केलेली आहे।